श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट उद्या आहे गणेश चतुर्थी. तर यावर्षी गणेश चतुर्थी बुधवारची आलेली आहे, त्यामुळे या दिवसाला खूपच महत्त्व आहे. आणि या दिवसासाठी मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ टाकलेला आहे या चॅनलवरती, तो जाऊन नक्की बघा. खूप छोटे आणि खूप साधे सोपे उपाय आहेत आणि सटीक आहेत, की ज्याच्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होणारच 100% याची खात्री आहे. आता आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला फक्त एक नारळ खरेदी करायची गरज आहे. या एका नारळामुळे तुम्हाला जी कोणती कठीणातली कठीण इच्छा आहे ती तुमची पूर्ण होईल आणि त्यासोबतच तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल आणि जे तुम्ही मागितले नाही, परंतु तुमच्या मनामध्ये सुप्त इच्छा आहे ती सुद्धा तुमची पूर्ण होऊन जाईल. तर त्यासाठी लागणार आहे तुम्हाला एक नारळ. उद्याच्या दिवशी कधीही तुम्ही मंदिरात जायचं आहे किंवा जे आपले गणपती बाप्पा बसलेले आहेत मंडळाचे असू दे किंवा कोणत्याही गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. पहिलं तर एक नारळ विकत घेऊन या. त्याची वरचं ते काढलेलं असावं, म्हणजे केसरवाला नारळ नको आहे. केसर काढलेला नारळ असावा, त्याला शेंडी छान ठेवलेली असावी आणि तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. जरी घरात आपल्या मंदिरासमोर उभे राहून तुम्हाला तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम किली अंग उंग हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे आणि तो नारळ घेऊन तसंच गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. गणपतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तो नारळ हातात घेऊन तुम्हाला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 3 प्रदक्षिणा घातल्यानंतर मंदिराच्या बाहेर यायचं आहे. बाहेर आल्यानंतर जे मेन गेट असेल त्याच्या एकदम थोडंसं बाहेर यायचं. गणपती बाप्पा दिसेल ना दिसेल, पण म्हणजे जिथे नारळ फोडण्याची अनुमती असेल अशा ठिकाणी जायचं आहे आणि हा नारळ एवढ्या जोरात फोडायचा आहे, म्हणजे आपटायचा आहे की त्याचे तुकडे झाले पाहिजेत. आणि ते झाल्यानंतर, नारळ फोडून झाल्यानंतर तुम्हाला तसंच घरी यायचं आहे. एकदम विश्वासाने आणि शांत चित्ताने घरी यायचं आहे, की आता हे माझं काम गणपती बाप्पावरती सोडलेलं आहे आणि गणपती बाप्पांनी ते काम माझं पूर्ण केलेलं आहे. जी मी मनात इच्छा पकडलेली आहे, जी माझी मनामध्ये इच्छा आहे ती 100% पूर्ण होणार या विश्वासाने तुम्हाला हा नारळ फोडून घरी यायचं आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. पुन्हा एकदा सांगते, हा मंत्र ओम किली अंग उंग, ओम किली अंग उंग हा मंत्र खूप आपला पासून चालत आलेला आहे. पण या मंत्राचं असं विशेष कोणाला माहीत नाही किंवा त्याचा उपयोग कोणी करून घेत नाही. तर आपल्याला जर आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील किंवा आपले सगळी स्वप्न पूर्ण करायची असतील, आपला हा दिवस आपल्याला दिलेला आहे. गणेश चतुर्थी दिवशीच बुधवार आलेला आहे, जो की गणपतीचाच वार आहे, म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.